हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की सब संतन की जय। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माता। नभी फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माता। तुझ्या मंदिरियार्थ जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती। श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माता। आगा श्रीपादनाथा, आगा रामदासा, आगा नारायणा, आगा रोहिदासा। कृपा पात्र केले मस्तकी ठेवूनी हाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागस्तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। तीन सिरे सहा हात तया माझे दंडवत, काखे झोळी पुढे श्वान नित्य जाणविचे स्नान। माथा शोभे जटा भार अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती पायी खडावा गर्जती। तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार, काखे झोळी पुढे श्वान नित्य जाणविचे स्नान। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे। समचरण पांडुरंग परमात्मा, विश्ववंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, उत्पत्ती स्थिती आणि लय याचा त्रिवेणी संगम ज्यांच्यामध्ये आहे ते गुरुदेव दत्तात्रय महाराज। विद्येची आराध्य देवता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आपल्या सर्वांच्या बुद्धीला प्रकाश देणारे श्री गणपती बाप्पा। आणि कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्या हातात आहे
यश श्री औदार्य ज्ञान भक्ती आणि वैराग्याने जो परिपूर्ण आहे आणि भाविकासाठी उभा विठू कैवल्याचा गाभा असं ज्यांच्या बाबतीमध्ये बोललं जातं असे अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब उपस्थित तुम्ही सर्व श्री गुरु भक्त मंडळी आपल्या सर्वांच्या पावन चरणांना मनोभावे वंदन करून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय परंपरेमध्ये आणि भारतीय तत्वज्ञानामध्ये आजची पौर्णिमा ही सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखी पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं म्हणतात. दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं तर या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असं म्हणतात. जीवनाच्या प्रवासामध्ये अज्ञान रूपी अंधकारामध्ये जीवनाचा प्रवास करणाऱ्या जीवाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे ज्ञानाचा उजेड दाखवून त्याची करंगळी धरून त्या दिव्य ज्ञानापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम जे करतात त्यांना श्री गुरु असं म्हणतात. आणि अशा श्री गुरूंना अभिवादन करण्याचा, अशा श्री गुरूंच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करण्याचा किंवा अशा श्री गुरूंचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. मंडळी, चांगला विचार जर केला तर आपल्या जीवनामध्ये आपण भरकटलेल्या अवस्थेमध्ये जीवन जगतोय. संत महात्मे असं म्हणतात, जीवनाचा प्रवास करत असताना गुरु विना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट, गुरु विना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, भुके जलो मी तहान लागे, पुढे चालू का परतू मागे, भुके जलो मी तहान लागे, पुढे चालू का परतू मागे, हे श्री गुरुदत्ता सांभाळी मज, हे गुरुदत्ता सांभाळी मज, दावी रूप विराट, गुरु विना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, दिशा न दिसती या अंधारी, दिशा न दिसती या अंधारी, नसे आसरा नसे सिदोरी, दिशा न दिसती या अंधारी, नसे आसरा नसे सिदोरी, कंठ दाटला आले भरोनी, कंठ दाटला आले भरोनी, लोचन काटोगा, गुरु विना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट. चांगला विचार जर केला या जीवनाच्या प्रवासामध्ये मंडळी आपल्याला ज्ञानाचा दीप आपल्या हातामध्ये देण्याचं काम जे करतात त्यांना श्री गुरु म्हणतात. आणि असे श्री गुरु ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये महत्भाग्याने लाभले त्यांच्याबद्दलचा कृतज्ञता भाव या ठिकाणी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली आपल्या या ज्ञानेश्वरीमध्ये प्रगट करतात. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आधी जैसे. कुणाकुणाला गुरु म्हटलं? माता आणि पिता हेही गुरुची तत्वता. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकाचं स्थान हे मातेला दिलेलं आहे. कारण आई म्हणजे
आई म्हणजे साधी नाही राजू, आई म्हणजे जगज्जननी दुर्गा माता आहे, आई म्हणजे जगज्जननी भवानी माता आहे, आई म्हणजे जगज्जननी रुक्मिणी माता आहे, आई म्हणजे जगज्जननी सरस्वती माता आहे. असं म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारे, जगाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य आईमध्ये आहे. आणि म्हणून आईच्या संदर्भामध्ये फार संत महात्म्यांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला त्यांचा उल्लेख केलेला पाहायला मिळतो. आईला तर उपमा देताना संत म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत. याच्यामध्ये माय हा शब्द पहिला आहे. माय हा विदर्भातली वराडी भाषा आहे. माय काय करते? जीवनाच्या प्रवासामध्ये राजे हो, मला वाटतं मायच्या एवढे कष्ट जगामध्ये कुणालाही होत नाहीत बघा. ज्या वेळेला तिला दिवस जातात त्या दिवसापासून तर त्या बाळाचा जन्म होईपर्यंत किती वेळा तिला त्या ताटावरून उठावं लागतं हे बिचारीचं तिचं दिलाच नाही. उलटी तरी काय होईल, आणखी काय काय त्रास तरी काय होईल, अहो साधा तिला वास सुद्धा सहन होत नाही हो. आणि अशी आई तुम्हाला मला जन्माला घालते. मंडळी, जन्माला घालण्याच्या अगोदरचा विचार जर केला तर इतका त्रास होतो तिला. अगदी काही काही स्त्रिया तर गर्भ बाहेर निघताना किंवा जन्म होताना बेशुद्ध अवस्थेमध्ये जातात. 4-4 तास त्या कोमात जातात अक्षरशः. पण ज्यावेळेला 4 तासानंतर ती उठते, डोळे उघडते आणि समोर तिची आई सांगते, बाई हे बघ तुझं बाळ. त्या बाळाचा चेहरा पाहिला की भाग गेला, शीन गेला आणि अवघा झाला असे. ती म्हणते, बाई आता परत नाही होऊ द्यायचं बरं का, पण परत पुन्हा होऊच देते ना. हे काय यातना आहेत मंडळी त्या, काय सांगू गर्दीच्या यातना मज भोगिता नारायणा. बरं त्या आईलाच यातना आहेत का? आतमध्ये जे आहे त्याला तरी कमी यातना आहेत का? मांस मळ मूत्र जाना क्षणोक्षणा तुझ ध्यात असे. त्याच्या बाजूनं मांस मल मूत्र विष्ठा याचं असं आवरण असतं आणि त्याच्यामध्ये तो गर्भ वाढत असतो. तो देवाला म्हणतो, देवा तुझ्या पाया पडतो गड्या, एक वेळेला मला याच्या बाहेर काढ. आठवी न पाया हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा एक वेळा करिया दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवली. देवा एकदा मला याच्या बाहेर काढ, मी तुझं भजन केल्याशिवाय राहणार नाही. दिले गर्भात वचन तुझे करीन भजन. आईच्या उदरामध्ये असताना तुम्ही आम्ही देवाला वचन दिलं की देवा मला याच्या बाहेर काढ गड्या, मी तुझं भजन केल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी ज्यांनी भजनाला सुरुवात केली त्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात त्रिवार अभिवादन. पण अजून बरेच महाभाग असे आहेत की ते म्हणतात, महाराज आम्ही असल्या भानगडीत पडलोच नाही. भजन करणं ही भानगड नाही, तर भानगडीतून सुटण्याचं फार मोठं तंत्र आहे. मंडळी, ज्यांनी ज्यांनी भजनाला सुरुवात केली ते भाग्यवान आहेत, पण ज्यांनी अजून केली नाही त्यांच्यासाठी कबीरजी कहते हैं, कल करे सो आज कर, आज करे सो अब, निकल गया श्वास तो करेगा क्यों. एकदा श्वास निघून गेला, करायचं म्हटलं तरी करता येणार नाही. कारण निघून गेला वारा आणि खाली राहिला पसारा. आज आपल्या गोऱ्या गोमट्या शहराकडे पाहून आपल्याला वाटतं, वा माझ्यासारखा स्वरूपवान मीच आहे. पण हे शरीर कुणाचं आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? आपलं काय इथं? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग जाय. मंडळी, आपण किती कीर्तन ऐकले, किती प्रवचन ऐकले, किती अभंग ऐकले, यापेक्षा त्या अभंगातला, त्या कीर्तनातला, त्या प्रवचनातला एक तरी ओळीचा अनुभव आपल्याकडे आहे का? तुका म्हणे ते अनुभव प्रमाण, शब्दाचे गौरव कामा नाही. आणि म्हणून आज ज्यांच्या झोळीमध्ये ज्ञान आहे अशा श्रीगुरूंच्या चरणाजवळ आपण इथं उपस्थित आहोत. चांगला विचार करा, चांगला विचार करा, म्हणजे तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. या ठिकाणी आज आपल्या प्रत्येकाला गरज आहे सुखाची. सुख आहे देवाजवळ आणि तो देव आहे आपल्याजवळ.
पण आपल्या जवळचा देव आपल्याला दाखवून देण्याचं काम कोण करतं? मी 2-3 उदाहरणं देतो. सुगरणी पदवी काळ्या गोऱ्या रंगाच्या बाईला आहे का जिला चांगला स्वयंपाक बनवता येतो तिला आहे? डॉक्टरी पदवी ज्याला हात पाहिल्यानंतर कळतं की या पेशंटला काय होतं त्याला आहे, म्हणजे त्या ज्ञानाला किंमत आहे. का गळ्यात टेलिस्कोप आहे, मध्ये तो कोट घातलेला आहे, त्याला म्हणतात का डॉक्टर? वकील म्हणजे काळा कोट घातलेला माणूस का ज्याला न्याय निवाडा करण्याचं ज्ञान आहे ते ज्ञान? फिटर म्हणजे तुमची गाडी बंद पडल्याबरोबर त्याला कळतं की या गाडीला काय झालं, त्याला फिटर म्हणतात. तसं गुरु ही पदवी माणसाला कशी काय असेल का? माणूस म्हणून फक्त एक गुरु माऊली दत्त मायबापच होऊन गेले, नाही तर मग गुरु ही पदवी जी आहे ती माणसाला नाही, ती आहे ते ज्ञान पैगा ब्रवी जरी मनिया ध्यानावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. इथं शब्द वापरला ते म्हणजे नेमकं कोणतं? अरे ज्या ज्ञानाच्या योगाने जन्म मरण रहित अवस्था प्राप्त होते, ज्या ज्ञानाच्या योगाने आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते, ज्या ज्ञानाच्या योगाने मी तू हा विचार कळतो, मी कोण आहे आणि तो देव कुठे आहे याची अनुभूती येते, त्या ज्ञानाला महाराज श्री गुरु काय करतात? साधकाच्या मस्तकावर हात ठेवतात आणि अनादी कालापासून ते चालत आलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान साधकाच्या अंतःकरण वृत्तीमध्ये त्या ज्ञानाची प्राण प्रतिष्ठा करतात. संत त्याच्याबद्दलची एक ओवी सांगतात, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर फुटे आणि विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. मला सांगा, आपण प्रत्येकाने घर बांधलं, घराची वास्तू शांती केली, त्याचं हे 3.5 हाताचं घरच आहे ना, या घराची वास्तू शांती केली का? चांगला विचार जर केला तर आपल्या काही गोष्टी लक्षात येतील. आणि या घराची वास्तू शांती करण्याकरिता जसं त्या घराची वास्तू शांती करण्याकरिता ब्राह्मण लागतो, तसं इथं सुद्धा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धराया आले दीन जना. साक्षात तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवांचा उद्धार करण्याकरिता संत महात्म्य कलियुगात आलेले आहेत. तुम्हाला वाटेल कलियुगामध्ये आता सध्या संत असतील का? माऊली वर्णन करतात, दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी पण एका जनार्दनी ओळखिले. त्यांना ओळखावं लागतं, बरोबर आहे का नाही? आपल्या व्यवहारामध्ये आमचे माऊली सांगायचे, गुरु माऊली ओळखीच्या माणसाला राम राम का बिगर ओळखीच्या माणसाला? ओळखीच्या माणसाला राम राम, ओळखीच्या माणसाला चहा पाणी, ओळखीच्या माणसाला आग्रहाने जेवण, आणि बिगर ओळखीच्या रस्त्याने किती चालले ना बघा. चांगला विचार केला जर व्यवहारामध्ये आपण ओळख महत्वाची आहे, तशी परमार्थामध्ये सुद्धा ओळख महत्वाची आहे. आधी ओळखावे देवा आणि मग जावे त्याच्या गावा. पहिले ओळख व्हायला पाहिजे, पण ओळख मात्र होण्याकरिता आपल्याला श्री गुरूंची नितांत गरज आहे. श्री गुरूंचा कृपा आशीर्वाद जोपर्यंत जीवनाच्या प्रवासामध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला देवाची ओळखच होऊ शकत नाही. किती उदाहरणं सांगावे तुम्हाला. एकलव्याचं उदाहरण, सगळी मंडळी त्या गुरु घरातली आहेत किंवा आपल्या राजघराण्यातली आहे, आणि एकलव्य सुद्धा द्रोणाचार्याकडे गेला, माऊली गुरु माऊली मला सुद्धा धनुर्विद्या शिकवा. पण तिथं गुरु माऊलीने त्याच्या जातीचा विचार केला. बरं का, हा भिल्ल समाजातला आहे, याला धनुर्विद्या शिकण्याचा अधिकार नाही. तेव्हा त्याला सांगितलं की बाबा तुला मला विद्या देता येणार नाही. पण तो पुढचा निघाला गुरुच्या. महाराज तो गेला, नाराज झाला नाही. आपल्या जातीबद्दल त्याला हे कृतज्ञता सुद्धा वाटली नाही. गेला जंगलामध्ये, संपूर्ण झाडी आहे आणि त्या झाडीमध्ये गुरु माऊलीला पाहिलं होतं डोळ्याने. देखियेला डोळा बैसेला मनी, मनात ते गुरु माऊलीची मूर्ती बसलेली होती. सुंदर ती माती कालवली, त्याचा चिखल तयार केला आणि जसे द्रोणाचार्य होते तशी हुबेहूब गुरु माऊलीची मूर्ती समोर तयार केली. हातामध्ये बाण घेतला,
आणि मग धनुर्विद्या शिकायचा, नेम शिकायचा, चुकलं की गुरुमाऊलीला विचारायचा त्या चिखलाच्या मूर्तीला. आणि तुम्हाला पटणार नाही राजा हो, एवढी नितांत श्रद्धा, एवढा विश्वास त्यानं त्या गुरुमाऊलीवर ठेवला. धनुर्विद्येमध्ये पहिला क्रमांक येणारा अर्जुन त्याच्यापेक्षा बाबा तो धनुर्विद्येमध्ये पहिल्या क्रमांकाचा ठरला. का तर गुरुचरणी ठेविता भाव आणि आपोआप भेटे देव. दुसरं उदाहरण मला इथं सांगता येईल की धौम्य ऋषीचा शिष्य अरुणी, पूर्वीचा काळ शेतामध्ये आश्रम असायचा, त्या आश्रमामध्ये मोठमोठी मांडळी शिकायला असायची. त्याच्यामध्ये अरुणी नावाचा एक शिष्य. गुरुमाऊलींनी सांगितलं, अरुणी जरा आपल्या शेतामध्ये पाऊस भरपूर झालेला आहे, तेव्हा जरा थोडंसं बांध घालायचं काम करायचं आहे. खोरं टोपलं घेतलं महाराज आणि अरुणी आणि काही मुलं तिथं गेले. पण इतका पाऊस झाला, त्या पावसानं सगळं पाणी व्हायला लागलं, ती शेतातली ती माती व्हायला लागली. आणि हे खोरण ते टोपले भरायचे तिथं टाकायचे, पण ते माती काही थांबायची नाही. शेवटी अरुणीचा नाविलाज झाला आणि अरुणी त्या ठिकाणी असा आडवा पडला, झोपला महाराज. सगळी माती आली आणि त्याच्या संपूर्ण अंगाला लागली. रात्र झाली आणि मग धौम्य ऋषी हातामध्ये कंदील घेऊन पाऊस उघडला, पाहत आले. सगळे शिष्य माझे आले, पण माझा अरुणी असं दिसत नाही. अरुणी असा आवाज दिला. तेवढ्यामध्ये त्या चिखलामध्ये माखलेला अरुणी, त्या चिखलातून आवाज आला, गुरुमाऊली मी इथं आहे. मंडळी, गुरुच्या कार्याकरिता त्या अरुणीनं दाखवून दिलं की आडवं पडायची जरी वेळ आली ना तरी सुद्धा पडलं पाहिजे. तेव्हा कुठं हे ज्ञान आत्मसात होतं. या ठिकाणी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट सेवा महत्वाची आहे. श्री गुरूंची सेवा. श्री गुरूंनी सांगितलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा रात्रंदिन नामचिंतनाचा एकच लाहो किंवा एकच टाहो फोडला पाहिजे. कारण त्याचं जे नाम आहे श्वासागणिक घ्यायचं आहे. श्वासो श्वासे मारू हाका. श्वासागणिक ज्या वेळेला आपण त्या नामाचं चिंतन करू त्यावेळेला मग आपली खऱ्या अर्थानं सेवा होईल. याच्या बाजूला आपण आपलं जे कर्म आहे त्या कर्माला एक गीतेतला सिद्धांत आहे, कर्मे ईशू भजावा. म्हणजे आपलं कर्म हेच ईश्वर आहे. ज्यावेळेला आपलं कामच हे ईश्वर स्वरूप बनेल त्यावेळेला मग कंटाळा येणार नाही महाराज. कामच आपलं ईश्वर स्वरूप बनलं पाहिजे. गीतेतला सिद्धांत आहे कर्मे ईशू भजावा. आपलं काम आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करावं. त्याला दुसऱ्यांनी जरी नाही पाहिलं तर भगवान परमात्मा आणि आपल्याला नाम देणारे श्री गुरु साक्षीला आहेत हे आपल्या प्रत्येकाला पावला गणिक आपल्याला वाटलं पाहिजे. आणि ज्यावेळेला आपण हृदयापासून अंतकरणापासून आणि प्रामाणिकपणाने आपलं कर्म करू त्यावेळेला मग मात्र 3 प्रकारचे योग ज्ञानेश्वरी सांगते. कर्मयोग आहे, भक्तियोग आहे आणि ज्ञानयोग आहे. या 3 योगाने आपल्याला देवाकडे जाता येतं. सावता महाराजांनी कर्मच केलं महाराज. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. सावता म्हणे केला मळा आणि विठ्ठल पायी गोविला गळा. सगळे संत पंढरीला गेले पण सावतोबा मात्र आपल्या मळ्यात काम करत राहिले. आणि तो मळा म्हणजे 3.5 हाताचा मळा आहे आणि या मळ्यामध्ये तो आत्मरूपाने प्रकाशमान झालेला आहे. त्याला पाणी घातल्याशिवाय जाई जुई शेवंती फुलत नाही हे सावतोबाने दाखवून दिलं कर्मयोगातून. त्यानंतर भक्तियोग आहे. मीराबाईने भक्तियोग आचरला, जनाबाईने भक्तियोग आचरला, नामदेवरायाने भक्तियोग आचरला. नामदेवाचे घरी 14 जन स्मरती हरी. जनाबाईने कसा भक्तियोग आचरला? नामदेवरायाच्या घरी दासीच्या भूमिकेमध्ये आहे. 8 वर्षाचं वय आहे. आई वडिलांना माग लागली, म्हणले बाबा मला पंढरीला यायचं आहे. आई बाबांनी सांगितलं बाई पंढरीची वारी म्हणजे VIP व्यवस्था नाही. तिथं अंतरायला जमीन असते, पांघरायला आकाश असतं. बाबा आताच्या दिंड्यामध्ये खूप सुख आहे बरं का. आता पाणी बिस्लरीच आहे, जेवायला पंचपक्वान रोज नाही. डायबिटीसच्या गोळ्या खाऊ खाणं चालू आहे. तुमचा अनुभव काय माहित नाही पण मला तर आहे अनुभव. मला सांगायचं तात्पर्य आहे जनाबाईला समजावून सांगितलं मायबापांनी पण तिनं ऐकलं. 9 वर्षापर्यंत ऐकलं पण आता मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत धावून आली त्यांच्या मागं. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव आले.
चंद्रभागेच्या वाळवंटात पुंडलिकरायाच्या पायाजवळ तिथं कपडे उतरवले आणि जनाला सांगितलं, जना आम्ही कपडे स्नान करून येतो. 9 वर्षाचं लेकरू त्या कपड्याजवळ बसलं. आई बाबा गेले, ते पुन्हा परत आलेच नाही हो. 7 तास गेले, 8 तास गेले, 10 तास गेले, दिवस गेला, दिवस मावळतीला आला, पण अजून लेकरू परत येत नाही. रडायला लागलं लेकरू. माझा मायबाप गेले म्हणून रडायला लागलं. शेवटी एका माणसाला विचारलं, बाबा माझे मायबाप 8-10 तास झाले हो, सकाळी दिवस निघल्यापासून आंघोळीला गेले. म्हणले, बाई ते कदाचित वारीला लागले असतील, तू दर्शन बारीला जाऊन थांब. ते कपडे घेतले, ती दर्शन बारीला आली. तिथं प्रत्येक भाविकाकडे पाहायची, पण तिचे आई वडील दिसायचे नाही. पुन्हा रात्रीचे 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, पण तिचे मायबाप तिला दिसले नाही. रडून रडून तिच्या डोळ्यातलं पाणी आटून गेलं. इकडं नामदेव महाराज झोपले. नामदेवरायच्या स्वप्नामध्ये देव गेले आणि सांगितलं, नामा अरे एक 7-8 वर्षाचं लेकरू दाराशी झोपलेलं आहे. सकाळी काकड आरतीला आला ना, तिला जरा घराकडे घेऊन जा. नामदेवरायाला साक्षात्कार झाला. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर नामदेवराय तिथं काकड आरतीला आले आणि पाहतात तर ते खरंच लेकरू. काय नाव आहे बाई तुझं? या देहाला जना म्हणतात महाराज. बोलता सुद्धा येत नव्हतं. नामदेवरायाने डोळे पुसले, पण डोळ्यातले सगळे आसू आटून गेले होते. काळजी करू नको, माझ्या घरी घेऊन जातो. पण पहिलेच घरात 14 माणसं, बरबडे खाऊन, उमराच्या भाज्या खाऊन दिवस कंटाळे नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, 18 विश्व दारिद्र्य. पण महाराज दिवाळी आली ना, सण दिवाळीचा नामा राऊळाशी गेला, हाती धरुणी देवासी चला मुच्या घरासी. आग्रहानं देवाला दिवाळीच्या सणाला बोलवायचे बरं का. घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य. महाराज देव नामयाच्या घरा आले, गोनाईने उठणे केले. इथं काय स्पेशल टावेल नव्हता बरं का कलाटे मावशी. VIP व्यवस्थेतला टावेल नव्हता. पदर काढीला कमरेचा आणि बाळ कुशीला नंदाचा. स्वतः गोनाईनं आपला पदर काढला. त्या पदरानं महाराज भगवान परमात्म्याचं अंग पुसलं हो. पाठ मांडले आणि त्या पाठावर देवाला जेवायला दिलं. जनाबाईनं विडे केले असा उल्लेख आहे. मला सांगायचं तात्पर्य, भक्तियोग किती श्रेष्ठतम योग आहे. या जनाला नामदेवराय घेऊन गेले, पण आईची आज्ञा आपण घेतली नाही. म्हणून आईकडे गेले, आईचे पाय धरले, आपल्या डोळ्यातील असून आईचे पाय धुतले आणि सांगितलं, आई आतापर्यंत तुझ्या आज्ञेत वागलो, पण आज उल्लंघन केलं ग. मला विठू माऊलीने आज स्वप्नात दृष्टांत दिला, त्या लेकराला घेऊन आलो. आईनं सांगितलं, नामा कुठे ते लेकरू? बघ म्हणे तुळशी वृंदावनाजवळ आहे. आई आली, त्या लेकराच्या डोळ्यावर, त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला त्या 9 वर्षाच्या जनाबाईच्या आणि म्हणली, जना काळजी करू नको, माझ्या घरी 14 माणसं आहे. मिळालं तर आम्ही एक वेळचं जेवण करतो, नाही तर उपाशी राहतो, पण त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन केल्याशिवाय राहत नाही ग. पण माझ्या 14 माणसाला मी जसं वागवते, जसं जीव घालते जना, तसं तुला मी जीव घालेन. मी तुझी माय झाली आजपासून, काळजी करू नको. पण आपण हे आपल्या पतीला विचारलं नाही. रात्री त्या दारावर रखवाली करण्याकरिता गेलेले दामोदर शेट्टी 7:30 वाजता आले. गोनाईनं नामदेवानं त्यांना सांगितलं, अहो पांडुरंगाने सांगितलं एक लेकरू आलं हो. लेकरू कुठे आहे म्हणून दामोदर शेट्टी गेले. पाहतात तर लटलट लटलट कापत होतं. जनाबाई विचार करू लागली, नामदेवरायासारखा दादा मिळाला, त्यानंतर गोनाई सारखी माय मिळाली, पण आता यानं जर घराच्या बाहेर काढून दिलं तर आपण पुन्हा अनाथ होणार. तेव्हा दामोदर शेट्टीने सांगितलं, जना काळजी करू नको. आणि मग मायबाप गोनाई आणि दामोदर शेट्टीच्या रूपाने मिळाले आणि जनाबाईचा परमार्थ चालू झाला. जनाबाईच्या मस्तकावर हात ठेवला आणि नामदेवरायांनी अनादिकालचा प्रसाद जनाबाईला प्रदान केला. आता जनाबाई भक्तियोग आणि कर्मयोग याचा समन्वय केला तिनं. 14 माणसाचं कुटुंब, त्यांचं काम करायचं. झाड लोट करी जनी, खीर भरी चक्र पाणी, पाठी घेऊन या सिरी, नेवोनिया टाकी दुरी. जनाबाईनं नामाच्या घरची झाडलोट करायची. तुम्हाला करता येईल का नामाच्या घरची झाडलोट? ज्या दिवशी नामाच्या घरची झाडलोट कराल ना, त्यावेळेला देव कचरा भरल्याशिवाय राहणार नाही बरं का.
जनाबाईनं झाडलोट करायची नामाच्या घरची आणि त्या कचऱ्याचा असा गंज करायचा, देवाने तो कचरा भरायचा, पाठी डोक्यावर घ्यायची आणि नेऊन या टाकी धुरी. याच्या पुढे सांगू का भक्तियोगाचं काय सामर्थ्य आहे. जनी बसली नाह्याला पाणी नव्हते विसानाला. विसान कळते ना. आता आपल्या घरात 2 नळ आले. एक नळ फिरवला की गरम पाणी, दुसरा नळ फिरवला की थंड पाणी. काय भाग्यवान होतं बघा आपण. पण तेव्हा पाणी भरावं लागत होतं. बाहेर त्या जालनातलं विसान नाहीये. देव हाते बुचुडा सोडी आणि उवा मारत से कातडी. भक्तियोगाचं काय सामर्थ्य आहे बघा. जनाबाई म्हणते नाऊ घाली माझा सखा, माझ्या जनीला नाही कोणी नाऊ घाली माझा सखा. माझा देव मला नाऊ माखू घालतो. हे भक्तियोगाचं सामर्थ्य आहे. मीराबाईनं भक्ती केली. नाचूंगी नाचूंगी नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी. प्रत्यक्ष परमात्म्यानं काय करावं महाराज. ही आपल्या राजघराण्याला कलंक आहे. म्हणून विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हसी रे, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरिगुण गाने लगी. ती म्हणू लागली देवा तुम बिन मोरी कोण खबर ले, तुम बिन मोरी कोण खबर ले, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी. तुकोबारायला लिहावं लागलं त्या काळातलं विष का प्याला राजाजीने भेजा, किंवा मीराबाईसाठी घेतो विष प्याला आणि दामाजीचा झाला पाडेवार. मला सांगायचं तात्पर्य हे आहे, ही ताकद त्या भक्ती योगामध्ये आहे, कर्मयोगामध्ये आहे. वाट्याला आलेल्या गौऱ्या वेचायच्या. कुणीतरी उत्तर भारतातले एक संत, त्यांचं नाव आहे कबीर महाराज. त्यांनी जनाबाईचा गवगव ऐकला. ज्या गौरीला जनाचा हात लागला ती गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. बरं का, ती रानात गेली आणि कबीर महाराज जनाबाईला भेटायला आले. पंढरपुरामध्ये विचारलं इथं जनाबाई कोण आहे. तेव्हा सांगितलं मग त्या नामदेवरायाच्या घरी एक दासी आहे. कुठं आहे म्हणे. गेली म्हटले गौऱ्या वेचायला. आणि महाराज 10-15 होत्या त्या तुमच्या माझ्यासारख्या गौऱ्या वेचायला, पण सगळ्या कामात काही चॅप्टर लोक असतात बरं का. त्यातही ते एका काही मंडळीने काय केलं, जनाबाई जास्त वेचायची, कारण तिला घर मोठं होतं ना. म्हणून एक काय करायची, तिला जनाबाईला एक तिकडे घेऊन जायची आणि तिच्या काही गौऱ्या अशी लपवून ठेवायची. तेवढ्यात महाराज कबीर महाराज आले. त्या तिघीचे भांडण लागले. त्या कबीराने विचार केला, आपण आलो जनाबाई नावाच्या संत भेटायला आणि इथं भांडणं करते, ही संत कशी काय असेल. शेवटी तो म्हणतो या जनाबाई कोणी म्हणे, हे काही भांडणारी हीच आहे जनाबाई. मग म्हणले काय कशासाठी भांडता तुम्ही. अहो म्हणले बाबा तुम्ही तर संत दिसता हो, मी सकाळपासून गौऱ्या वेचते, पण माझ्या गौऱ्या म्हणे माझ्या या मैत्रिणीने घेतल्या. ते म्हणले कसं काय शक्य आहे. म्हणले हो शक्य आहे, घेतल्या म्हणे. त्यांना विचारलं ते एकही तयार होईना. मग ते म्हटले बाई आता हे कोडं कसं काय गुळगळायचं. म्हणले बाबा माझा स्पर्श ज्या गौरीला झाला त्या गौरीतून विठ्ठल नामाचा ध्वनी येतो, तुम्ही कानाला लावा आणि मग ती गौरी बाजूला ठेवा, आणि जी माझी नाही त्याच्यातून विठ्ठल येणार नाही, ध्वनी येणार नाही. कबीर महाराजांनी गौरी घेतली कानाला लावली, त्यातून विठ्ठल नामाचा ध्वनी आला, बाजूला ठेवली. दुसरी घेतली त्याच्यातून आला, बाजूला ठेवली. अशा भल्या मोठ्या गौऱ्या जनाबाईच्या चोरलेल्या बाजूला ठेवल्या. कल्पना करा, ज्या भक्तियोगाच्या सामर्थ्यावर स्पर्श केलेल्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतात. आपल्याला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, देव जोडण्यासाठी आपल्याला दिलं. आपण बोलायला सुरुवात केली का. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. मग हे जे करायचं आहे ते करायचं मात्र आई शिकवत असते आपल्याला बरं का. आणि आई म्हणजे गुरु माऊली आहे आपली. जसं जसं या ठिकाणी पाण्यामध्ये आपल्या दुधामध्ये लोणी आहे, पण सुगरणबाईच ते शिकवू शकते कसं काढायचं ते. कांद्यामध्येच कांद्याचं बी आहे, पण हे जातीवंत शेतकरी शिकवू शकतात कांद्याचं बी कसं काढायचं ते. धायपातामध्ये दोर आहे, आमचे गुरु माऊली सांगायच्याला मांगाची अवलाद लागते म्हणते, तेच काढू शकतात त्या घायपातातला दोर. तसं देहामध्येच देव आहे आणि तो देव दाखवण्याचं काम कोण करतात. श्री गुरु माऊली करतात. मंडळी
परमात्म्याचं जे नाम आहे ते नाम श्री गुरु शिवाय हातात मिळू शकत नाही. सद्गुरु वाचुनी नाम ने हाता साधने साधिता कोट्या गुणे. तुम्ही कोट्यावधी जरी साधना केली तरी सुद्धा श्री गुरु शिवाय तुमच्या हातात नाम मिळू शकत नाही. जैसा कांते विन करणे संसार तैसा हा व्यापार साधनाचा. बिगर लग्नाचा प्रपंच करता येतो का? बिगर बायकोचा नाही ना. आपल्याला सुवासीन म्हणून घरामध्ये मान मिळतो का लग्न केल्याशिवाय? महाराज म्हणतात जैसा कांते विन म्हणजे बायकोविन जसा संसार आहे तैसा हा व्यापार साधनाचा. नामदेव म्हणे सद्गुरु पासूनी आणि नाम घ्या जाणूनी नाना काही. नामदेव महाराज म्हणतात की तुम्ही श्री गुरूंना जाऊन विचारा आणि हे नाम समजून घ्या. ज्ञानोबारांनी हे नाम निवृत्तीनाथाकडून समजून घेतलं. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केला कोडे माता हात ठेविला पुढे बीजची वाहिले. तुकोबाराने हे नाम या वर्षीचं वैकुंठ गमनाचं महाराजाचं वर्ष होतं. सगळ्या महाराष्ट्रात नाही भारतामध्ये तुकोबारायचं गावागावामध्ये कीर्तन होतं, प्रवचन होती, त्यांचा उत्सव साजरा होता. आपल्या गावातील लोकांनी लाखो भाकरी करून दिल्या. पण तुकोबारायला हे नाम समजून घ्यावं लागलं बाबाजी चैतन्याकडून. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार आणि केला अंगीकार तुका म्हणे. निळोबारायला हे नाम समजून घ्यावं लागलं तुकोबारायकडून. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना आपल्या गुरु माऊली म्हणजे जनार्दन स्वामीकडून हे नाम समजून घ्यावं लागलं. विवेकानंदाला हे नाम रामकृष्ण परमहंसाकडून समजून घ्यावं लागलं. आणखी किती उदाहरणं सांगू तुम्हाला. मंडळी, या महाराष्ट्राच्या संत परंपरेला जेवढे संत लाभले त्या सर्व संतांना या नामाची परंपरा आहे. आज माझं भाग्य आहे की त्या परंपरेचा पायीक होण्याची योग्यता पात्रता कणभर का होईना माझ्या अंगामध्ये आहे. हंस ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा रामनाथ बाबा नारायण बाबा माने बाबा आणि इथं बसलेले गोपाळे बाबा. माझ्या मस्तकावर 1997 ला किसन महाराज देवकर यांच्या घरी बाबांचं कीर्तन होतं. बाबांनी फेटा बांधलेला होता आणि मी म्हटलं बाबा मला माळ घालायची. बाबा म्हणले भाऊ मला कीर्तनाला उभरायचं, या बाबाकडून नाम घे. या बाबांनी मला घरात नेलं, मस्तकावर हात ठेवला, पहिलं विचारलं, सगळी माहिती सांगितली. मुंबईला माझी नोकरी होती त्या ठिकाणी. ते म्हणले अरे मुंबईला पिणारे माणसं भरपूर असतात. म्हणलं बाबा मी त्याच्यात राहीन पण त्या कमळाप्रमाणे राहील बरं का. ज्या दिवशी अनुग्रह झाला त्याच क्षणी मोक्ष पावला. बंधन नाही आत्म्याला बोलूच नाही. 1997 ला बाबांनी तो कृपेचा वरदहस्त मस्तकावर ठेवला आणि उभं केलं. 1997 पासून 2015 पर्यंत किंवा 2025 पर्यंत त्यांच्या आशीर्वादानं उभा आहे आणि मला वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत उभाच राहणार आहे. कारण श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगी सिद्धी पावे. माझं जीवन भाग्य आहे. माझ्या जीवनाचा प्रवास करत असताना मागे पुढे उभा आहे सांभाळीत अनेक अनुभव आले महाराज. 2-3 वेळा तर मला माझ्या गुरु माऊलींनी प्रत्यक्ष पुढे येऊन वाचवलं. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे गोष्टी सांगायच्या नाही तर परमार्थ मध्ये अनुभव सांगायचा. 3 अनुभव तुमच्या पुढे मांडतोय. माझ्या जीवनामध्ये 1997 ला मला हा वरदहस्त प्राप्त झाला. 2002 मध्ये माझं लग्न झालं आणि विवाहबद्ध झाल्यानंतर मला वाटतं 26 मेला लग्न झालं आणि 7 जूनला आम्ही दोघे वारीमध्ये निघालो. परमेश्वराचं पावला पावलाला चिंतन झालं. पुन्हा 1 वर्ष गेलं, 2 वर्ष वाऱ्या झाल्या आणि मग गर्भधारणा झाली महाराज. 6व्या महिन्यामध्ये मला गुरु माऊलींनी कीर्तनाकरता उभं केलं आणि मग 6व्या महिन्यात उभं राहिल्यानंतर गर्भधारणा झाली. ती माझी धर्मपत्नी तरी वडाची चाल बाबळीला लावणार नाही. 6 महिन्यानंतर गर्भधारणा झाली आणि गोपाळे बाबा आज तुमच्या पायाच्या दत्तगुरूच्या साक्षीने सांगतो यातला एक शब्द जरी खोटा असेल तर माझ्या तोंडामध्ये किडे पडतील.
कीर्तनाला उभं केलं, कीर्तनाला गेलो की ती त्या ठिकाणी काहीतरी वाचन करायची. आणि महाराज तुम्हाला पटणार नाही हो, तिकडं कीर्तनाला कोणता अभंग घेतला की रात्री घरी आल्यानंतर ती सुषुप्ती अवस्थेमध्ये असायची, झोपी गेली. मी दरवाजावर थाप टाकली की दरवाजा उघडायची, पुन्हा झोपी जायची. आणि मी तिकडे कीर्तनाला कोणता अभंग घेतला ती झोपेत मला सांगायची, आज तुम्ही या अभंगावर कीर्तन केलं, तुम्हाला पटेल काय? पटणार नाही. हे एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 7व्या महिन्यापर्यंत चालू होतं. माझी तब्येत गोपाळ बाबा अशी झाली, कारण इकडे कीर्तन 12-1 वाजता घरी यायचं आणि मग तिनं 1-2 तास जागवायचं. अनाकलनीय हा भाग. मग मी सांगितलं माझ्या काही मंडळींना, पण त्यांनाही विश्वास बसेल याच्यावर. शेवटी ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट होती त्यांच्याकडे गेलो, ते म्हणले त्या पेशंटला इथं आणा. मलाही काही कळत नाही, आतापर्यंत बरेच पेशंट असे झाले. मंडळी 8व्या महिन्यामध्ये तिला आईकडं सोडलं, मावशीकडं, आणि दिंडीमध्ये निघालो. सविताताई गवते आपल्या संप्रदायातल्या, त्यांचं कीर्तन चालू होतं फलटणला, आणि ते डोळे झाकून ती फोन पर बरोबर दाबायचे हो. तेव्हा बटनाचे फोन होते, फोन लावला तिनं, बस सैदान चालू होतं. रडत होती, मला का तुम्ही वारीला नेलं नाही? मी म्हणलं अगं इकडं जमत नाही. नाही म्हटलं आता पसायदान चालू आहे. मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी म्हणलं सांग आज कोणता अभंग होता? गवते ताईनं घेतलेला अभंग, अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक, हे तिनं तिथं फलटणमध्ये फोनवर सांगितलं. त्यानंतर बाळाचा जन्म झाला. त्याच्या अगोदर ती म्हणायची 8-9 महिने पूर्ण झाले, म्हणले मला माझ्या बाळाचं नाव ठेवायचं कोणतं? जे प्रबोधाचं नाव आहे बाबा ते. अरे मी म्हणलं हे बोलता येत नाही. मग दादाकडे नेलं, डोंगरगावच्या दादांनी, म्हणजे प्रबोध होतो का द्यावा लागतो, तिला अगोदरच ते माहीत झालं, म्हणजे ते नाव मला माझ्या बाळाचं ठेवायचं. मंडळी दादांनी सांगितलं आपल्याला ते नाव घेता येणार नाही, पण त्याचं नाव, मग म्हणजे आता एवढा मोठा साक्षात्कार आहे तर आपण त्याचं नाव श्रीपाद ठेवू. तर बघा श्रीपादचा जन्म झाला, आज तो श्रीपाद माझ्या सोबत आहे. काय भाग्य! आपल्या 27 वर्ष आम्ही त्या वारीमध्ये जातोय. यावेळेला बाबांच्या पालखीचं प्रस्थान, जगद्गुरु तुकोबारायच्या पालखीचं प्रस्थान, आणि श्रीपादनं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला आमच्या आळंदीच्या कॉलेजला एक ॲप बनवलं. पिंपरी चिंचवड विभागातील जे पोलीस महासंचालक आहेत त्यांनी त्या ॲपचा स्वीकार केला, आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्या बाबांच्या पालखीच्या प्रस्थानाच्या दिवशी त्याचा सन्मान झाला. त्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी मुंबईमध्ये एका चांगल्या कंपनीमध्ये, कोलगेट नावाच्या कंपनीमध्ये त्याचं इंटर्नशिपसाठी आगमन झालं, आणि आज त्या श्रीपादचा वाढदिवस आहे, म्हणून मोठ्या आनंदाने त्याला मी काय योगायोग आहे बघा. नाव श्रीपाद, बाबांचा जर विचार केला तर हा पहिला अनुभव. आता हा झाला मुलाच्या बाबतीतला, फार हे आहे. दुसरा अनुभव, गुरु पिंपलेला माझं कीर्तन होतं दत्त जयंतीच्या दिवशी. मी पाषाणला राहिलो होतो सुदरवाडीला, आणि रात्री 12 वाजले. आम्ही 2 व्हीलरवर माझी पत्नी मी येत होतो. 12 वाजता एक पांढरे चट्टे असलेलं कुत्र, ते पाषाणचं मंदिर आहे ना भैरवनाथ महाराजाचं, तिथं टर्न आहे बघा, भाजीवाले बसतात तिथं, त्या कॉर्नरला आमच्या गाडीच्या पुढे उभं राहिलं रात्री 12 वाजता. 2 मिनिटं झाले ते बाजूला इकडे जायला आणि इकडे जायला. माझी बायको म्हणते का हो काय झालं? मी म्हणलं अगं कुत्रं येऊन उभं राहिलं. गाडीहून ती खाली उतरली, 2 मिनिटांनी ते कुत्रं निघून गेलं. मलाही ते कळालं नाही काय ते, पण ज्यावेळेला पुढे गेलो, किक मारली, पुढे गेलो, तर बाबा 2 माणसं रक्ताच्या थरोळ्यामध्ये असे तडफडत होती त्या कॉर्नरला, टर्नला. त्या कदाचित तिथं आमच्या दोघांचा नंबर असता, तर माझे श्रीगुरु माऊली त्या कुत्र्याच्या रूपाने आले आणि महाराज वाचवलं. मला काही त्यांना काम करून घ्यायचं असेल. तिसरा एक उदाहरण, कर्जत तालुक्यामध्ये भिगवणजवळ होलेवाडी नावाचं गाव आहे, बाबांना माहित आहे. तिथं दत्त जयंतीलाच कीर्तनाचा कार्यक्रम होता. 2 जण आम्ही इथून 2 व्हीलरवर गेलो. खेड नावाचं मध्ये गाव, तिथं एक साधक आहे, परिठाचा व्यवसाय त्यांचा, कपडे इस्त्री करण्याचा. आम्ही त्यांना म्हटलं बाबा, त्यांनी फोन केला, म्हणलं आपण सोबत जाऊ. पण ते म्हटले महाराज माझ्याकडे कपडे आहेत, ते अर्जंट आहेत, मला काही येता येणार नाही, तुम्ही पुढे व्हा. आम्ही पुढे गेलो. रात्री 9 ते 11 कीर्तन झालं. त्याच्यानंतर जेवण झालं, आणि गोपाळ बाबा दुसऱ्या दिवशी परत कार्यक्रम होता म्हणून परत आलो. तेव्हा त्याने सांगितलं होतं, पण आम्हाला वाटलं तर याच्या घरी मुक्काम करूया बाबाच्या, आणि पुढे निघून जाऊ.
तर एक रस्ता आहे त्या ह्याच्यापासून खेडपासून पुढे 9-10 किलोमीटर आणि पुढं तिकडं ते होलेवाडी ते कर्जत हे तिथून काहीच नाही महाराज. तिथं पारधी समाजाचे माणसं डाकू डिसेंबर महिना थंडीचे दिवस आणि तापत बसले होते. म्हणजे हे अशी शेकोटी केली होती आणि तापत बसले होते. आम्ही गेलो डायरेक्ट त्यांच्यावर गाडी उभी केली कारण तिथं 2 रस्ते होते. म्हणलं रस्ता जर चुकला आपला तर आपल्याला रात्रभर फिरावं लागेल. म्हणून त्या पारध्यालाच रस्ता विचारला. म्हणलं बाबा आम्हाला खेडला जायचं, रस्ता कोणी ते पारधी एकमेकात चर्चा करतात. म्हणतात यांच्याकडे काही नाही, पांढऱ्या कपड्यावाले दिसतात. महाराज त्या पारध्याने चोरानं रस्ता दाखवला आम्हाला. खेडला त्या माणसाच्या घरी आलो तरी माहित नाही आम्हाला ते चोर येतं का कोणी ते बघा. मग त्याला विचारलं बाबा तुम्ही का नाही आले? अहो ते म्हणले महाराज या रस्त्याला पारधी येतं ते 9 नंतर असं मग जीव जायपर्यंत हाणतात म्हणे. मग म्हणलं आम्ही मेल्यानंतर आम्हाला सांगायचं होतं तुम्ही. तो एक प्रसंग माझे गुरुमाऊली तिथं धावून आले. तिसरा एक प्रसंग आमच्या गावाकडचा. एका ठिकाणी असं वाकड सारखं कीर्तन आहे दत्त मंदिरामध्ये. सगळ्या गाड्या हायवेनं पुढे जाणाऱ्या, इकडे येणारी एक गाडी नाही. एक 8:45 वाजता आला बा डाकू, वाघ्या नाव त्याचं. गाडीला हात केला, 2 व्हीलरला, दुर्गम भाग, त्यानं उभी केली गाडी. बसलो मागून. मग त्या हायवेच्या तिथं त्यानं विचारलं तुम्हाला कुठं जायचं? म्हणलं दत्त मंदिरात जायचं. मग म्हणले इथं उतरले असते तर 2 मिनिटात जाता आलं असतं. म्हणलं आमच्या घरच्या लोकांना सांगितलं तिथं उतरू नका. म्हणला तो जो डाकू आहे ना मारणारा तो मीच आहे. आणि गोपाळ बाबा त्यांना प्रामाणिकपणाने सांगतो, त्याने एक वचन दिलं. म्हणले तुमच्या केसाला धक्का तर या वाघ्याच्या जीवाला धक्का. तो बिचारा अजून भेटला नाही. त्याला 10-15 वर्ष होऊन गेले. मला सांगा श्रीगुरु काय करू शकतात? रात्री 9 वाजता तो आला. तडीपार होता बाबा तो, त्याच्या ह्या नसा तोडलेल्या होत्या. तो असा बाजूला आला, तिथून कीर्तन ऐकत होता आणि त्या गावाच्या लोकांनी सांगितलं म्हणले या पोरांना मीच घेऊन आलो. मला सांगा श्रीगुरु सारखा जर असता पाठीराखा तर काय बाकीचं. आणि तेव्हापासून माझी भीती नावाची गोष्ट गेली. 25 वर्षात बाबा बायकोला घेऊन किंवा कुठं कोणाला घेऊन मी रात्री बेरात्री 4 वाजता 3 वाजता 2 वाजता येतो, पण माझ्या केसालाही अजून धक्का लागलेला नाही. मला चोरच भेटला नाही अजून. चोरच मला मार्गदर्शक ठरले हो. ते माझ्या जीवनातले अनुभव आहेत. आणखी बरेच गाथा आहे पण ती सांगता येणार नाही. श्री गुरु काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण फक्त तुमची नितांत श्रद्धा आणि विश्वास पाहिजे. माऊली या ठिकाणी ओवी घेतली. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आधी जैसे. आताच आपण पांडुरंगाची भेट घेऊन आलो. देव दाखवतात गुरु. त्या देवाच्या गावाला गेलं पाहिजे. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. विसावे 3 प्रकारचे. आता दिंडीमध्ये चालणाऱ्या मंडळी लोक म्हणतात जरा चालून चालून थकलो, थोडा विसावा घ्या. तिथं थोडा 10-15 मिनिटं थांबणं याला विसावा म्हणतात. दुसऱ्या क्रमांकाचा विसावा, मनुष्य मरण पावला, चौघाच्या खांद्यावर आहे आणि स्मशान काही 10-15 मीटर 50 मीटर अंतरावर आहे. तिथं म्हणतात एकदा मड्याला विसावा द्या. तो एकदा विसावा. आणि तिसरा विसावा आहे आता निश्चितीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेच्या. संत महात्मे आपल्या मस्तकावर हात ठेवून आपली जी पळापळ चालली रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, या पळापळीमधून आपल्याला विसावा देतात आणि सांगतात भाऊ कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जनाबाईनं काम सोडलं नाही पण देव तिच्या घरात आला. गोरोबा काकांनी काम सोडलं नाही पण देव त्यांच्या घरी आला. त्यांचे मडके घडू लागले देवाने. चोखोबारायनं वाट्याला आलेलं कर्म काम सोडलं नाही पण देव त्यांच्या ढोरा ओढायला आला. नवे तुकोबारायचा हा भंग वाचून घ्या. उच्च नीच काही नेणे भगवंत. कित्येक लोकांना तो मदत करायला आला. त्यांनी खातातलं काम सोडलं नाही मंडळी. तसे तुम्ही आम्ही सगळे कर्मयोगी माणसं आहोत. वाट्याला आलेलं काम इमानद्वारे करायचं आणि भगवंताने दिलेलं ते नाम त्याचं चिंतन करायचं, ही खरी सेवा आहे. दुसरा आहे सत्संग. सत्संग म्हणजे काय? सध्या सत्संग अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. आभासी युगामध्ये सुद्धा सत्संग आहे. युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून अनेक महात्म्यांची कीर्तन आपण ऐकू शकतो.
तिकडच्या मंडळीनं जर ठरवलं की आपल्याला खंदारे महाराजाचं कीर्तन ऐकायचं, प्रवचन ऐकायचं, इथून जर तुम्ही फेसबुक लाईव्ह केलं तर ते सगळ्या जगातल्या लोकांना दिसते बरं का बाबा. तुम्ही या माध्यमातून सत्संग करू शकता. जीवनाच्या प्रवासामध्ये तुम्ही एकच करायचं, शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती. याच्यामध्ये शास्त्राला फार मोठं प्राधान्य दिलं संतांनी. आपण नाम घेतलं, श्री गुरु केले, पण आपला शास्त्राभ्यास चालू आहे का? महाराज कमीत कमी 5 ओव्या तरी ज्ञानेश्वरीच्या वाचत जा हो. ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला त्यांनी. माझे नामदेव जनाबाई सांगते, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी आणि ऐसा वर या टिकेसी. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. चांगला विचार जर केला, वाचील जो कोणी आणि जनी त्यासी लोटांगणी. तुम्हाला जर वाचायचं असेल या भवसागरातून तर तुम्ही ईश्वरी ज्ञान वाचाकडे हो. म्हणून शास्त्राला अनन्य साधारण महत्व आहे. आपण म्हणतो टाकला एकदाचा गुरु करून टाकायचा असतो का घ्यायचा असतो? तुम्ही असं म्हणता का टाकलं एकदाच लग्न करून आता नवऱ्यासोबत वागायची हे करायची काय गरज, असं म्हणतो का आपण? नाही ना महाराज. गुरु करून टाकायचा नाही, त्याला पुढचं जे दुसरी सेवा आहे त्याला म्हणतात सत्संग. सेवा, साधना आणि सत्संग. साधना करायची आहे. साधना जर केली ना तर मग पांडुरंग परमात्मा तुमच्याशी संवाद करू शकतो, जसा संवाद परमात्म्याने संतांशी केला. संत म्हणायचे, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. चांगला विचार जर केला तर पांडुरंगाचं दर्शन झालं आणि सगळी संत महात्मे आपापल्या घरी आले महाराज. पण येत असताना सगळे संत म्हणू लागले, जातो देवा घरासी आता, निरोप द्यावा श्रीहरी. जातो देवा घरासी आता, निरोप द्यावा श्रीहरी. चरण सोडून जावे ना घरासी आता, निरोप द्यावा श्रीहरी. चरण सोडून जावे नासी, तळमळ तळमळ जीव करी. सगळ्यांच्या अंतकरणामध्ये एकच तळमळ होती. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांनी देवाचा निरोप घेताना एक वाक्य म्हटलं बघा, एक पद म्हटलं. ते पद म्हणून या ठिकाणी थांबतोय. जाऊ दे विठ्ठला, जाऊ दे विठ्ठला, टेकवणी माथा, निघालो मी आता माझ्या घरा. जाऊ दे विठ्ठला, टेकवणी माथा, निघालो मी आता माझ्या घरा. घरदार माझं खुणावते मला. देवा आता आषाढीची एकादशी झाली, द्वादशीला पारणं सोडलं आणि आता आज गुरुपौर्णिमेला काला झाला. दुपारी घरदार माझं खुणावते मला. आस लेकराला लागे माझी चिमुकली लेकरं घरी ठेवून आलो रे देवा. माझी त्यांना आस लागलेली आहे. रोज आईला विचारतात, बाबा कधी येणार ग आई? माझी आई सांगते, पौर्णिमेचा काला झाला ना की तुझे बाबा येतील बरं का. माझ्या लेकरांना आस लागलेली आहे. घरदार माझं खुणावते मला, आस लेकराला लागे माझी. फाटका संसार हंबरते गाय. देवा माझा संसार सुद्धा एवढा धड नाही रे. फाटका संसार हंबरते गाय, आसुसली माय माझ्यासाठी. माझी आई वयानं वार्धक्यानं जर्जर झालेली आहे. आईला उठवता येत नाही देवा. पण आईला सांगितलं, आई काला झाला की मी येणार आहे बरं का. माझी आई माझी वाट पाहते आहे देवा. फाटका संसार हंबरते गाय, आसुसली माय माझ्यासाठी. सर्जा राजा माझा राहिला उपाशी. दावणीला 2 बैल आहे. एकाचं नाव सर्जा आहे, दुसऱ्याचं नाव राजा आहे. नोकराला सांगितलं याचं चारा पाणी कर. सर्जा राजा माझा राहिला उपासी. त्यांची एकादशी माशामुळे कदाचित नोकराने त्यांना चारा टाकला का पाणी पाजलं देवा मला माहीत नाही. पण मी तर एकादशीचा उपवास घडला. त्यांना किती दिवस उपवास घडला असेल मला माहीत नाही. सर्जा राजा माझा राहिला उपासी. त्यांची एकादशी माझ्यामुळे अवघड वाटे परतीची वाटत. देवा आता परत जाऊ वाटत नाही या संसारामध्ये. अवघड वाटे पंढरीची वाट. संसाराचा घाट चढवेना, कर्जाचा डोंगर, फास सावकारी, गरिबीची दरी मिटो देवा.
कर्ज आहे, सावकाराचा फास आहे, अत्यंत गरीब आहे. पण देवा या गरिबीची मात्र जी काही दरी आहे ही दरी मात्र तू हटव बर का. कारण सध्याची परिस्थिती अशी आहे, एकाच महालात फुलतील बागा, दुसऱ्याच नाही धड राहण्यास जागा, अन्नासाठी फिरतो नागवा. ग्राम गुरु जयंतीचा मंत्र घ्यावो नवा. आणि शेवटी